काय मग मंडळी, कसं काय, बरं आहे ना? आणि आज आपण बनवणार आहोत बोंबील मसाला. आणि सर्वांना माहीतच आहे, पावसाचे दिवस चालू आहेत, समुद्राची मच्छी कमी येते म्हणून काय झालं, सुके बोंबील तर घरी आहेत. मग चला फटाफट बनवूया बोंबील मसाला. तर आपण इकडे मीडियम साईजचे बोंबील घेतलेले आहेत. त्याला असं आपल्याला आता ना मधून असं तोडायचं आहे आणि पाण्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, बोंबील एकदम आपले सॉफ्ट होतील. म्हणजे आपण जेव्हा भाजीमध्ये टाकू तेव्हा ते बोंबील एकदम असे कडक नाही राहणार. तर आपल्याला त्याला सगळ्यात पहिलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर इकडे आपले सगळे बोंबील तयार झालेले आहेत तोडून. आता आपण याला पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवूया. तोपर्यंत आपलं बाकीची जी कामं आहेत, मिरचीचं वाटण वगैरे, आपण ते करून घेऊया. त्याला आपण 10 मिनिटासाठी असंच राहून देऊया पाण्यामध्ये. तर आता इकडे सगळ्यात पहिलं आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते मी इकडे घेतलेलं आहे. कांदा, मिरची, लसूण वगैरे सर्व. तर सगळ्यात पहिलं लसूण आणि मिरचीचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरला नाही वाटायचं आहे, खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कोथिंबीर घेतली, ती बारीक करून घेणार आहे. हे मसाले घेतलेले आहेत. लाल मसाला आहे, हळद आहे, हा थोडासा काळा मसाला घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण टोमॅटो कापून घेतलेले आहेत, 2 कांदे 2 कापून घेतलेले आहेत, एकदम बारीक कटिंग करून घेतलेले आहेत. इकडे बटाट कापून घेतलेला आहे, मी 1 बटाट घेतलेला आहे आणि बटाटची अशी मी लहान लहान फोडी केलेल्या आहेत. तर आपल्याला हे सगळं आपल्याला रेसिपीसाठी वापरायचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये मी अंदाजानुसार तेल घेणार आहे. 5 ते 6 चमचे इकडे मी तेल घेतो आहे. तुम्हाला जास्त तेल पाहिजे तर तुम्ही जास्तही घेऊ शकतात, कमी पाहिजे तर कमी घेऊ शकतात, पण मी माझ्या अंदाजानुसार घेतो आहे. तुम्हीसुद्धा एवढाच तेलाचा वापर करा, म्हणजे भाजी अजून चवीला होईल. आता आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूणचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया. लसूण आणि मिरचीला चांगला कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. कलर आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, पण त्या अगोदर चांगलं याला परतून घेऊया आपण. मिरची आणि लसूणला छान कलर आलेला आहे, फ्राय झालेला. आता आपण याच्यावर कांदा टाकतोय. इकडे 2 कांदे मी चांगले बारीक कटिंग करून घेतलेले आहेत, ते घालूया. चांगला कांदा परतून घेऊया. सेम आपल्याला कांद्याला सुद्धा जोपर्यंत चांगला कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचं नाही आहे. छान कलर येईपर्यंत कांद्याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि कांद्याला इकडे छान कलर आलेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा मी इकडे 2 मीडियम साईजचे बारीक कटिंग करून घेतलेले आहेत. ते टोमॅटो आपण आता इकडे घातलेले आहेत. टोमॅटोला सुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात मेन याच्यामध्ये येतो ते म्हणजे आपल्याला बटाट शिजवायचं आहे. पण त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो आपल्याला जेवढा जास्त शिजवून घेता येईल तेवढा जास्त शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बोंबील शिजायला टाकण्याच्या पहिला आपल्याला बटाट शिजवून घ्यायचं आहे, कारण बटाट शिजायला टाईम लागते, बोंबील लगेच शिजतात. तर आता हे बघा, इकडे टोमॅटोसुद्धा शिजलेला आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. जे मी तुम्हाला मसाले आधी सांगितले होते ते मसाले आपण याच्यामध्ये आता पूर्ण घालून घेऊन याला चांगलं परतून घेऊया. छानपैकी मसाला परतल्याने म्हणजे सगळीकडे एक साईडला सगळा मसाला नाही राहणार, चांगला तो सगळीकडे चांगला असा मस्त मिक्स होऊन जाईल, म्हणून आपण जास्त परतून घेतो आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बटाट घालायचा आहे. त्या अगोदर आपण मस्तपैकी असं सगळं चांगलं टोमॅटो वगैरे शिजवून घेतलेलं आहे. आता आपण बटाटी टाकूया, जी आपण बारीक कटिंग करून घेतली होती. मी इकडे एक मोठ्या साईजचं बटाट घेतलं होतं, ते कटिंग केलं होतं. तुम्ही 2 बटाटीसुद्धा टाकू शकतात. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि बटाट आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटासाठी चांगलं वाफेवर शिजत ठेवायचं आहे. त्यानंतरच आपण याच्यामध्ये बोंबील घालणार आहोत. बटाटसुद्धा छान आपण परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, कारण ते बटाट शिजवण्याचं काम करेल. जर पाणी नाही टाकलं तर बटाट लवकर शिजणार नाही. त्यासाठी आपण इकडे थोडंसं पाणी घालूया, अर्धा ग्लास. कलर तर खूप छान आलेला आहे बटाट्याला, तुम्ही बघू शकतात. आता आपण पाणी टाकूया. आता आपल्याला पाण्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 मिनिटं बटाट शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण याच्यामध्ये बोंबील टाकणार आहोत. तर थोड्या वेळ आता बटाट आपलं शिजवण्यासाठी आपण वाफेवर ठेवूया. चांगलं परतून घेतो आहे मी. तुम्हीसुद्धा चांगलं परतून घ्या, जेणेकरून खालती कढईला ते बटाट असं चिटकून नाही राहणार. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटासाठी वाफेवर ठेवूया बटाट्याला.
तुम्ही बघू शकतात बटाटेकडे एकदम छान शिजलेला आहे आणि कलरसुद्धा परत होता तसाच एकदम छान मसालेदार कलर झालेला आहे. आता मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये पाणी अजून घालायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला इकडे आता बोंबील घालायचे आहेत आणि बोंबील नंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण जे पाणी आपण पहिला घातलं होतं ते तुम्ही बघू शकतात पूर्ण आटलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता आपण सगळ्यात पहिला बोंबील घालूया याच्यामध्ये. बोंबील थोडे सॉफ्ट झालेले आहेत, एकदम पण सॉफ्ट नाही होणार, थोडे सॉफ्ट झालेले आहेत. आता जसं आपण भाजी करू तसं, कारण एकदम सॉफ्ट झाले तर ते भाजीमध्ये पूर्ण विरून जातील, त्याच्यामुळे आपण जास्त सॉफ्ट नाही करत ते. आता त्याला चांगलं परतून घ्या, चांगलं मसाल्यामध्ये अशी डीप करून घ्या, म्हणजे ज्याच्याने काय होईल बोंबीलला चांगला मसाला तो छान लागून राहील. आता तुम्ही बघू शकतात छान आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. तर मी इकडे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी बोंबील आणि बटाट दोघांना शिजवण्याचं काम करेल. तर आपण याला आता कमीत कमी 5 ते 6 मिनिटासाठी परत वाफेवर ठेवूया. आणि मग सगळ्यात मेन जे याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे चिंचेचं पाणी. जर तुम्ही कोकमचं पाणी घातलं तरी चालेल किंवा चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल, कारण भाजी आपल्याला आंबट बनवायची आहे. मच्छीची भाजी जेवढी आंबट बनते तेवढीच ती खायला सुद्धा मजा येते. तर आपण पहिले वाफेवर ठेवूया. 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया आपली भाजी इकडे पूर्ण शिजलेली आहे. आपला बोंबील मसाला इकडे पूर्ण रेडी आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकतात बोंबीलसुद्धा छान शिजलेले आहेत, बटाटसुद्धा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचं पाणी. तर चिंचेचं पाणीसुद्धा मी इकडे 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं चिंच पिळून अशी घेतली होती आणि त्याला साईडला ठेवून मस्त त्याचं पाणी तयार केलेलं आहे. आणि आपण आता हे चिंचेचं पाणी याच्यामध्ये घालतो आहे. चिंचेच्या पाण्याने 2 कामं होतात. भाजीला कलरसुद्धा छान येतो, भाजीचा रसासुद्धा जाड होतो आणि त्याची टेस्ट पण तेवढीच वाढते. आता तुम्ही बघू शकता चिंचेच्या पाण्यामुळे जी ग्रेव्ही होती ती एकदम पूर्ण जाड झालेली आहे. तर मित्रांनो आपली रेसिपी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सगळ्यात शेवटचं जे मेन काम आहे ते म्हणजे कोथिंबीर. आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत. मस्त बारीक कटिंग करून मी कोथिंबीर घेतली होती, ती आता मी याच्यावर घालतो आहे. आणि मस्तपैकी कोथिंबीर घातल्यानंतर याचा आनंद घेणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर काय करायचं आहे, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. तर चला आपण पण बोंबील खाऊन बघूया. तर मस्तपैकी प्लेटमध्ये मी आता चपाती घेतलेली आहे, सोबत बोंबील आणि बटाट घेतो आहे आणि याचा आनंद घेतो आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तुम्हाला ज्या कोणत्या रेसिपी बघायच्या असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी ती रेसिपी घेऊन येईन. आजसाठी एवढंच, भेटूया पुन्हा.